विकास सेवा सोसायट्यातील व्यक्ती सभासदांच्या भागभांडवलाची मर्यादा वाढवण्याची मागणी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर अनुदानात वाढ करण्याची ही मागणी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यात चंदगड राष्ट्रवादीकडून निवेदन. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यानिमित्त चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं. माजी आमदार राजेश पाटील यांचे चिरंजीव निखिल राजेश पाटील यांच्या हस्ते सुनेत्रा पवार यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि सहकार क्षेत्राशी संबंधित 2 महत्त्वपूर्ण मागण्यांचं निवेदन उपमुख्यमंत्र्यांना देण्यात आलं. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानात वाढ करावी अशी मागणी करण्यात आली आहे. वेळेत कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक भरीव प्रोत्साहन मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्याचा सकारात्मक फायदा होईल अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. तसेच विकास सेवा सोसायट्यांमधील व्यक्ती सभासदांच्या भागभांडवलदाराची मर्यादा वाढवावी अशी मागणीही करण्यात आली. सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी सभासदांना अधिक आर्थिक सहभागाची संधी मिळणं आवश्यक असल्याचं यावेळी निदर्शनास आणून देण्यात आलं. चंदगड तालुक्यातील शेतकरी, सहकार क्षेत्र आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्न शासनाच्या पातळीवर पोहोचवून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी सभापती विलास नाईक, महिला आणि बांधकाम सभापती विद्या पाटील, उपसभापती संज्योती मळवीकर, जिल्हा परिषद सदस्या मानसी भोगण, पंचायत समिती सदस्य पांडुरंग बेंडके, मधुकर आंबेवाडकर, प्रेमा हुलजी, एस.एल. पाटील, परशुराम पाटील, तानाजी गडकरी, सुखदेव शहापूरकर, ए.वाय. पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.